कणकेचे गोळे निगोतीनं तयार करून त्याला आकार देणाऱ्या या महिला त्या बनवतायत हे पानगे। गोऱ्यांच्या निखाऱ्यावर कणकेचे हे गोळे कुरकुरीत भाजले जातात आणि त्यालाच पानगे असं म्हणतात। हे पानगे जितके वैशिष्ट्यपूर्ण तितकेच ती बनवण्याची पद्धत आहे। ठोकळ कणिक राहते, त्याच्यामध्ये तेल टाका लागते, मीठ टाका लागते और त्याने निब्बर कणिक भिजवायची आणि ते गोल गोल बनवायचे आणि ते गोवऱ्याचं जगर पेटवायचं, ते थंड होऊ द्यायचं थोडंसं, त्याच्या निवेमध्ये पानगे ठेवायचे। केवळ पानग्यांवर ही पंगत संपत नाही, तर हे पानगे वाढले जातात ते वांग्याच्या रस्सेदार भाजीसोबत। कृष्णापेठच्या या यात्रेत मग फरमास बेत जमतो तो पानगे, रस्सेदार भाजी, भात आणि कढीचा। पानगे म्हणजे याच्या परंपरा पहिल्यापासून करत आहे जुने लोक, आम्ही पहिल्यापासून करत आहोत 25 वर्ष आधीपासून। बर्गर पिझ्झाच्या युगात पानग्याचं साधन नावही अनेकांना ठाऊक नसेल, परंतु कृष्णापेठ यात्रेच्या निमित्तानं इथं लोक चुलीवरचा स्वयंपाक, वांग्याची भाजी आणि पानग्याची चव चाखायला दूरदूरवरून येतात। पानगेच का करतात याची ही एक परंपरा आहे। या भागामध्ये गव्हाचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात होते आणि गव्हाचं उत्पन्न होत असल्यामुळे इथं पानगा हा विशेष महत्वाचा घटक आहे आणि शिरा, रव्याचा शिरा आणि पानगा ह्या यात्रेचा विशेष महत्वाचा आहे। अशाच प्रकारच्या उत्सवातून महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या पदार्थांची चव चाखता येते। त्यामुळेच बोचऱ्या थंडीत गरमागरम पानग्यांचा स्वाद चाखायचा असेल तर कृष्णापेठच्या यात्रेत जायलाच हवं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रशांत कोरटकर, IBN लोकमत, कोरा, वर्धा। पानग्यांच्या चविष्ट बातमीनंतर इथे एक ब्रेक घेऊया। पहा फक्त IBN लोकमत।